आजच्या 25 ऑगस्टच्या संध्याकाळी महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांना काही प्रमाणात तर काहींना बरा दिलासा मिळू शकतो अशी शक्यता जी आपण वर्तवणार आहे मॅपच्या सहाय्याने त्या देखील भागामध्ये आपण ते पाहू शकतो। गोंदियाला सर्वाधिक जास्त फायदा तर मागच्या 2 दिवसापासून होतोय, त्या भागात काही ठिकाणी चांगला पाऊस देखील झालाय। नागपूरमध्ये जे काही भाग सातत्याने सोडले जायचे अशा भागांना तुमचा असेल वरच्या भागांना देखील याचा फायदा होण्याची शक्यता दाट आहे। आजच्या 25 आणि उद्याच्या 26 ऑगस्टला हिंगणघाटचा सुद्धा समावेश आहे, चंद्रपूरचा देखील बऱ्याच ठिकाणचा समावेश आहे, गडचिरोली देखील आहे, नागपूर वर्धा अनेक ठिकाणे आहे। सर्वदूरची व्याप्ती या दोन्ही जिल्ह्यांना नाहीये, पण अमरावती वर्धा वगैरे भागांना आज संध्याकाळपर्यंत चान्सेस भरपूर आहेत। आजची आणि 25 आणि 26 तारीख ही ह्या जिल्ह्यांसाठी पोषक ठरू शकते। अकोल्यामध्ये सोडलेल्या भागांपैकी आणि ज्यांना घेतच नाही अशा भागांना फगारे फुगारे पण त्यापेक्षाही बऱ्यापैकी काही ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत, कारण की हा जो काही लो प्रेशर आहे आणि आणलेलं बाष्प जे आहे ते एमपी मार्गे खांडवा मार्गे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे। गुजरात पर्यंत जाऊन ते निवळू शकतं, पण जाताना हे जे काही त्याचे टार्गेट एरिया आहेत, अकोला असेल, बुलढाणा जिल्हा असेल, खामगाव आहे, निळ्या रेषेखाली थोडं भागभर आहे, म्हणजे भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, इकडे मलकापूर, बोदवड, मेहकर हे जे काही लाल रेषेखाली आणि निळ्या रेषेखाली येणारी शक्यता आहे ती बरी पाहायला मिळते। त्यानंतर याचा परिणाम हा गोल्ड रिंगण असलेल्या भागात तर बरा आहे, मॉडेलनुसार हे चित्रीकरण आहे। त्यानंतर नांदेडमध्ये रात्रीच्या वेळेला 11 वाजेपर्यंत ही शक्यता वाढू शकते। लातूरचा देखील काही टार्गेट एरिया आहे, अहमदपूर, उदगीर, सावंतवाडी आणि अशा देलगूर परिसर, रेणापूर परिसरामध्ये शक्यता आहे। सर्व दूर नाही पण काही गावखेड्यांना इथे फायदा होण्याचे चान्सेस आहेत। आता हा झाला विदर्भाचा आणि खानदेशचा शेड्यूल, म्हणजे धुळ्यापर्यंत मजल मारेल तो 2 दिवसामध्ये, म्हणजे आजची 25 आणि उद्याची 26 ह्या तारखेपर्यंत। नाशिकला याचा काही परिणाम होईल का, तर नाशिकला आज ढगांची रेलचेल जास्त वाढेल आणि ज्या आभाळाचे स्पेल येतात, पट्ट्या येतात त्या खूप मोठ्या असणार आहे आणि तिथे काही ठिकाणी थोडे शावर रेन म्हणजे स्मॉल मॅन्डेट रेन सारखी परिस्थिती पाहायला मिळू शकते। एकदम फॉगर रेन किंवा हलका ते मध्य आपल्या मराठी भाषेमध्ये सरळ सरळ तिथे पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, कन्नड, सिल्लोड, वजापूरमध्ये काही ठिकाणी, गंगापूरमध्ये मोजक्या ठिकाणी, तर जालन्यामध्ये काही ठिकाणी याचा जोर थोडा वाढू शकतो, म्हणजे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये हा इथे फरक आज संध्याकाळपर्यंत पाहायला मिळू शकतो। रामनगर पट्टे, मंठा पट्टा, परतूर पट्टा देखील आहे, घनसावंगीमध्ये काही मोजक्या भागांमध्ये आहे। बीडमध्ये याचा परिणाम मोठा नाहीये, सोलापूरमध्ये मोठा नाहीये, अहिल्यानगरमध्ये मोठा नाहीये, पण आभाळाच्या फळ्या थोड्या अधिक ह्या 8 दिवसात जेवढ्या नाही आल्या तेवढ्या येण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे कदाचित थोडा वाढ इथे पाहायला मिळू शकते, पण सर्वांना हा दिलासा नाहीये। दिलासा राहू शकतो विदर्भाला आणि खानदेशला बऱ्यापैकी, मराठवाड्यामध्ये मोजक्या ठिकाणी, परभणी साईडला देखील बरा दिलासा काही ठिकाणी मिळू शकतो। हे असं याचं चित्रीकरण पाहायला मिळतंय। आणि थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हा जरी बंगालच्या उपसागरातला लो प्रेशर इकडे जात असला तरी याचे परिणाम विदर्भावरती आणि खानदेशावरती आणि मराठवाड्यामध्ये काही भागांवरती होऊ शकते। हे आजच्या 25 तारखेच्या संध्याकाळी आणि उद्याची 26 तारखेची दोन्ही मिळून बनवलेल्या तारखेदरम्यानचा हा रेशो आपल्याला पाहायला मिळतो। आता चित्रीकरण आहे हे लो प्रेशर तिकडनंच का जात आहेत आणि काही ठिकाणी याचा परिणाम एवढा का ओढ दिलेली आहे हे देखील पाहूयात आपण। सध्या जर आपण चित्र पाहिलंय की पूर्णपणे वारे जे आहेत मान्सूनचे टफ एरियामध्ये बनलेले आहेत, गुजरात साईडला पळत आहेत आणि थोडासा आता रिटर्न मान्सूनचे वेध देखील पाहायला मिळत आहेत, पण ते अजूनही तेवढे कणखर नाहीत, कारण की 6 तारखेपर्यंत 6 सप्टेंबर पर्यंत कुठलंच परतीच्या पावसाचे चान्सेस पाहायला मिळत नाहीये। त्यानंतर प्रभाव जो आहे आपल्या बंगालच्या उपसागरात जे वारे ऍक्टिव्ह आहेत त्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जोर देखील पाहायला मिळतोय, त्या जोराचे परिणाम जे आहे ते सरळ सरळ एमपी कडे जाताना आपल्याला दिसत आहेत। काही सुशिक्षित शेतकऱ्यांनी अशा पण कमेंट केल्या आहेत, जर सुपर अल्निनोचा एवढा मोठा इफेक्टिव्ह आहे मग महाराष्ट्राला आणि उत्तर दक्षिण भारतालाच का, त्याचा उत्तर भारतावरती का परिणाम नाही, किंवा यामागचं काय गणित आहे। मित्रांनो, ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनलेला आहे त्याने आतापर्यंतचा प्रवास इकडे ठेवलेला आहे, जो पूर्णपणे आपण पाहतोय एमपी साईडला हा प्रभाव त्याचा राहिलेला आहे। एमपी मध्ये सर्व दूर नाही पण तिथे सुद्धा अनेक ठिकाणी बरा पाऊस पडतोय, जो महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या तुलनेमध्ये, दक्षिणी भागांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक जास्त राहिलेला आहे। पण मग महाराष्ट्राचं गणित काय आहे, महाराष्ट्राला हे लो प्रेशर का जात नाहीये,
जे वारंवार बनतात सुद्धा, ते लो प्रेशर महाराष्ट्राकडे न येण्याचं कारण म्हणजे एकमेव हा पश्चिम वाऱ्याचा प्रभाव जो पाहायला मिळतोय। हे वारे पूर्णपणे इथल्या भागामध्ये वातावरण सकाळ किंवा संध्याकाळच्या पिरियडला थंड ठेवत चाललेलं आहे। तिथे टेम्परेचर निव्वळ नॉर्मल आहे। आयओडी सुद्धा याच गोष्टीमुळे पॉझिटिव्ह होत नाही आणि त्याचा प्रभाव इथे पाहायला मिळतोय। हे वारे जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत हे सर्व लो प्रेशर्स इकडे जातील। आता पुन्हा सुद्धा 4, 5, 6 ला एक लो प्रेशर महाराष्ट्राकडच्या दिशेने म्हणजे एमपी आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या लगत भागांना सरकताना दिसते। तर त्याचा प्रभाव थोडा आता जसं की हे लो प्रेशर एमपी कडे जाते त्याचा थोडासा खाली आहे, जे 5-6 च्या दरम्यान बनणारा लो प्रेशर आहे त्याचा प्रभाव एमपी आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे। त्यामुळे कदाचित या लो प्रेशरमुळे हे चित्र थोडंसं पालटू शकतं। खानदेश आणि विदर्भाला त्याचा सर्वाधिक जास्त फायदा होण्याची शक्यता आहे, पण तारीख थोडी लांब आहे, 4, 5, 6 सप्टेंबर पर्यंत। त्यानंतर आताच्या कालखंडामध्ये म्हणजे 25 आणि 26 दरम्यान मध्ये जी सुरुवात होते खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी, तर ह्या सुरुवातीला थोडीशी गती 29 तारखेला आणखीन मिळू शकते, 29, 30, 31 ला, पण याच्यामध्ये तेवढा जोर नाही। त्यामध्ये फक्त काही गावखेड्यांना दिलासाच मिळू शकतो, जीवदान मिळू शकतं, सर्वदूर ते जीवदान पण नाहीये। जेएफएस मॉडेल नुसार 4-5 दरम्यान जे बनणारं लो प्रेशर आहे हे अजून तरी टिकाऊ दिसते, जे विदर्भ आणि खानदेशच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते। पण त्या लो प्रेशरमुळे अजूनही त्याचा प्रवास ठरलेला जरी नसला तरी त्याचा आणखीन परिणाम हा खानदेश विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिलासाच देणारा ठरेल, कारण की 3 दिवसापासून आपण त्याच्या पाठीमागे आहे। त्या लो प्रेशरचा पूर्ण डिटेल्स काढण्याचा प्रयत्न चालू आहेत, पण सध्या तरी पाहिलं तर ते हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरी बाजू आणि खानदेश बाबतीत त्याची पॉझिटिव्ह भूमिका अजूनही चांगली राहिलेली आहे। मग हे जे का आहे सुपर अल्निनोमुळे जे होतंय हे सुधारणार नाही का, तर थोडीशी पॉझिटिव्ह चान्सेस असे आहेत की रिटर्न मान्सून 12 ते 15 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये चिन्ह स्पष्ट दिसत आहेत आणि त्यामुळे या काळामध्ये ही परिस्थिती चांगली सुधारू शकते। आणि विशेषतः शेवटपर्यंत का होईना जे गरमीची लेवल आहे हे आता कालपासून अनेक भागांमध्ये वाढायला पाहायला मिळालेले। जालन्यामध्ये देखील काल काही ठिकाणी विजा पाहायला मिळाल्या, मेहकरमध्ये परवाच्या दिवशी विजा पाहायला मिळाल्या। म्हणजे थोडेफार पॉझिटिव्ह चान्सेस असे आहेत की गरमीची लेवल काल पासून 24 तारखेपासून काही ठिकाणी 23 तारखेपासून संध्याकाळची वाढायला लागली। त्यामुळे रात्रीच्या वेळेच्या वातावरणामध्ये थोडा फरक पडायला लागला, जे पूर्वेकडनं ट्रान्सफर होतंय अशा प्रकारे। त्यामुळे जो भाग पूर्व विदर्भ आहे तो विदर्भाला कव्हर करण्यामध्ये आणि मराठवाड्यातल्या नांदेड पट्ट्यापर्यंत, परभणी पट्ट्यापर्यंत कव्हर करण्यामध्ये यश होऊ शकतं। हे 2-3 पॉझिटिव्ह चिन्ह आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये गरमीची लेवल जर टिकून राहिली तर ढगांचं मल्टिप्लेक्शन कनेक्शन चालू राहील। ढगांमध्ये 80 मायक्रॉन एवढी बाष्पकणांची जाडी जी पाण्याला पोषक राहते ती बनण्याची शक्यता दाट राहते। आणि आता ह्या व्हिडिओमधून फक्त एवढी तथ्यता आहे की आज 25-26 ला काही भागांना दिलासा मिळू शकतो, जो विदर्भ आणि खानदेशसह मराठवाड्यातल्या तुरळक भागांमध्ये आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला जेमतेमच पावसाची शक्यता राहील। त्यानंतर ही परिस्थिती हळूहळू थोडी सुधारत जाईल, पण एवढीही सुधारणार नाही की ज्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रात विहिरीच्या वगैरे पाण्याचा हा होऊन जाईल, जो काही आपण अपेक्षा करतोय। पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये ही सुधारणा पाहायला मिळते मॉडेलकडनं। ती सुधारणा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय।